आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती रजनीला यश व गौरीबद्दल विचारते तेव्हा रजनी सांगते आम्हाला पण यश खूप आवडतो, परंतु अगोदर त्या दोघांचं क्लिअर बोलणं होऊ देत, मग आपण बोलूयात। तेव्हा रजनी खूप अस्वस्थ होते। दुसरीकडे संजना शेखरकडे येते तर शेखर तिला टोमणा मारतो। अनिरुद्ध समोर न बोलता यावं असं आपल्यामध्ये काही प्रायव्हेट आहे का? तर संजना बोलते हे सर्व तू मुद्दाम करतोस ना, अचानक निखिलला घेऊन इथे आलास। तर शेखर सांगतो ते पोरग सारखी तुझी आठवण काढत असतं, परंतु मीच त्याला फोन करू देत नाही, कारण मला माहित आहे की तू उडवाउडवीचे उत्तर देणार, टाईम नसेल तर फोन उचलणार नाही, मग तो तोंड बारीक करून बसतो। तू त्या अन्याचा जेवढा विचार करतेस ना, त्याचा अर्धा विचार आपल्या मुलाचा केला तर बरं होईल। तर संजना बोलते तू मला शिकू नकोस, अनिरुद्ध घरी आल्यावरच तू निखिलला कसं आणून सोडलंस हे सर्व तुला अरुंधतीने करायला सांगितलं ना। तर शेखर तिला सांगतो बावळटासारखी काय बोलत आहेस, आम्ही कधी भेटत नाही आणि बोलत पण नाही, आणि भेटलो तरी ती मला सांगते भाऊजी विषय सोडून द्या, जास्त ताणून धरू नका, तिच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये तुला 1% सुद्धा जागा नाही, तुझं डोकं मात्र अरुंधतीच्या नावाने भरलं आहे, तिच्याबद्दल वाईट बोलल्याशिवाय तुला चैन पडत नाही, आपण कोणावर आरोप करतो याचा विचार करावा। त्यावर संजना बोलते मी जर इतकी वाईट असते तर अरुंधतीने ईशाला माझ्याकडे येऊच दिलं नसतं, मी तिला त्रास दिला, मग मला कसा त्रास देता येईल याचा ती विचार करत असेल, तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल जल्लसी असणारच। तेव्हा शेखर संजनाची इज्जत काढतो। शेखर संजनाला सांगते की तुला माहित आहे का मी तुला का सोडलं ते, कारण मला कधी तुझ्यासोबत कम्युनिकेट करता आलं नाही, माझं कधी तू ऐकूनच घेतलं नाही। तर शेखर तिला विचारतो मग माझ्या प्रेमात का पडलीस, आता दोष देणं बंद कर, आपलं लग्न मोडलं मग अन्या तुला भेटला, तो तुझं सगळं काही ऐकतो तर तो चांगला, किती स्वार्थी आहेस तू, तुला कंटाळा आला की निखिल तुला हवासा वाटतो, गरज असली की तू गौरीकडे राहायला जाते, नंतर तिला विचारत पण नाही। तुला माहित आहे का तुझी ताई इथे आली आहे, हे गौरीला मला कळवावंसं वाटलं, तुला नाही, आता यामध्ये पण तुला वाटतं का अरुंधतीचा हात आहे, तू डोक्यावर पडलीस का, जा तुझ्या ताईला जाऊन भेट, फ्रॅक्चर बंड्याची नोकरी वाचव। तर संजना बोलते ताईने मला कळवलं सुद्धा नाही। तर शेखर बोलतो तू आहेस तरी कोण, म्हणून तुझ्या बहिणीला अरुंधती जवळची वाटती, त्या अरुंधतीलाच भेटायला जाणार होत्या, कारण कसं आहे ना आता त्या नात्यात पण येणार आहेत, तू त्यांच्या घरची सून होऊ शकली नाहीस, परंतु तुझी भाची मात्र अरुंधतीची सून होणार। त्यावर संजना बोलते यश आणि गौरीचं लग्न होऊ शकत नाही। तर शेखर तिला विचारतो तुझं आणि गौरीचं लग्न एका मांडवात करायचं का, व लगेच तिथून निघून जातो। तर संजनाला खूप राग येतो। दुसरीकडे यश गौरीला तिचा फायनल निर्णय विचारत असतो व तिला सांगतो की मला आपलं सुंदर आयुष्य हवं आहे, त्यामध्ये आपलं घर, आपली छोटी मुलं, आपली माणसं, हे सर्व किती छान वाटेल। त्यावर गौरी बोलते हे सर्व फक्त ऐकायलाच बरं वाटतं, परंतु शक्य वाटत नाही। तर यश विचारतो का शक्य नाही, मी तुला आवडत नाही का? तर गौरी लगेच यशला प्रपोज करते, तेव्हा त्याला खूप आनंद होतो। मग यश तिला लग्नाची स्वप्न सांगत असतो व मुलांची नावं काय ठेवायची ते विचारतो। त्यावर गौरी त्याला बोलते की तुझी सर्व स्वप्न माझ्या बरोबर पूर्ण होणार नाही आणि होऊ शकणार नाही। तर यशला मोठा धक्का बसतो, तेव्हा गौरी खूप रडत असते। तर दुसरीकडे अरुंधती अप्पांना सांगते मी गौरीच्या आईशी बोलले, ती म्हणाली की सगळं मुलांवर अवलंबून आहे, निदान एवढं तरी समजलं की त्यांना हे स्थळ पसंत आहे। तेव्हा अप्पांना खूप आनंद होतो। तर अरुंधती सांगते मला खूप उत्साह वाटत आहे, अभिच्या अगोदर यश बोहल्यावर चढणार। तेव्हा आप्पा आनंदामध्ये बोलतात की गौरी खूप समजूतदार आहे, आता परत घरामध्ये सनई चौघडे वाजणार, मंगलमय वातावरण, नवीन जोडप्यांचे सणवार होणार, काही दिवसांनी छोटा यश छोटी गौरी येणार आणि आम्ही त्यांना खेळवणार। तेव्हा अरुंधती हसत बोलते की स्वप्न बघत राहा पंजोबा, तुम्ही होणार आहात। त्यानंतर अरुंधती किचनमध्ये जाते, तेवढ्यात यश तिथे येतो। तर आप्पा त्याला चिडवत बोलतात की काही दिवसांनी तुमच्या गिटारमधून मंगल अष्टकांचे सुंदर सूर उमटणार। तेव्हा यशला गौरीचे बोलणे आठवतात, तर तो नाराज होऊन लगेच तिथून निघून जातो। त्यानंतर अरुंधती क्लास घेत असते, तेवढ्यात यश तिथे येतो आणि अरुंधतीच्या मांडीवर झोपून खूप रडत असतो। तेव्हा अरुंधती घाबरते व त्याला काय झालं ते विचारते। त्यावर यश बोलतो मी गौरीला लग्नाबद्दल विचारलं, इतक्या दिवस ती हा विषय टाळत होती, आज गौरीने मला खरं कारण सांगितलं, ते ऐकून मी सुन्न झालो।
तेव्हा अरुंधती यशला विचारते नक्की झालं तरी काय. तेव्हा यश सांगतो 4 वर्षापूर्वी गौरीचा अमेरिकेत असताना ऍक्सिडेंट झाला होता. तेव्हा तिच्या बाबांनी ड्रिंक केल्यामुळे गौरी गाडी चालवत होती, परंतु अचानक लहान मुलगा तिच्या गाडीसमोर आला. गौरी त्याला वाचवायला गेली तर तिच्या पोटामध्ये गाडीची टेरिंग घुसली. तेव्हा तिला खूप इंटरनल ब्लिडिंग झालं. त्यामुळे डॉक्टरांना तिचं गर्भाशय काढून टाकावं लागलं. तर अरुंधतीला ते ऐकून खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अरुंधती यशला सांगते तुला गौरी आवडते तर मला पण गौरी सून म्हणून हवी आहे. तर यश गौरीला लगेच प्रपोज करतो. गौरीला ते पाहून खूप आनंद होतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा.